ऐकशील का? अजिबात राणे नको तुला सांगतोय. जाऊ द्या ना साहेब, घ्या मिटून. दोन्ही मंडळ माझीच आहे. नाही आता मिसअंडरस्टँडिंग होत असतं, असले छोटे मोठे मॅटर होणारच ना. नाही तुझं पण बरोबरच आहे. उत्सवाला गालबोट लागता कामा नये, परिणाम होतो ना मिरवणुकीवर. असणार ना, आमची पण मिस्टेक असणारच. काय बाल्या, तू एक काम कर, पुढच्या वर्षी ना गणपतीला तू बँकॉकला जा. लफडाच नाही होणार ना. काय तुला असं पुढे पण मारलेलं आपल्याला आवडणार नाही. आता इथंच मी गोळ्या घातल्या तर काय मॅटर होईल? मिरवणुकीतून डायरेक्ट तिरडीवर. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. अरे मंगल मूर्ती, अरे गणपती बाप्पा, जय लंबोदर. ओ टायगर भाऊ, लेडगो 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 करून टाकाय सगळं, कळलं का? गणेशोत्सव आहे, अलका टॉकीज चौकात नारळ घ्यायचंय का नाही तुम्हाला? अरे सोडणार का काय? अँग्री यंग मॅन, चल चले बाले. अरे काय टायमिंग चुकवताय? जागा बघून करायचं असतं. लेडगो करा पण कधी. चला स्वामी ओम. कुठं? बाहेर जाताना विचारू नकोय. कुठं ऑफिसात कामाला आहे का? रोजचा दिवस नवीन म्हणून विचारतीये. सनी तुझ्याशी बोलतीये. कुठं चालला कुठं तू? दुबईला येते का? थोबाड फोडीन. तुला काय वाटलं आम्हाला काय कळत नाही? आपली जागीरदारी उतू नाही चाली याला फुकटचं पोसायला. कॅसेट बंद कर तुझी. आणि फुकट काय फुकट? माझ्याकडे पैसा असेल तर देत नाही का मी? आणि कुणाशी बोलते तू? सनी शिंदेशी? हा, मार्केटमध्ये येऊन वजन बघ, मग कळल. आणि तुम्हाला जे चार चौक ओळखतात ना, ते माझ्यामुळं. लाजही वाटत नाही, एवढा मोठा घोडा झालाय. 12 वाजता उठायचं, कामानं धंदे यांना. राहायचं चौकात उभं इकडे तिकडे बघत. चहा दे चल. हा देती. हो सनी शिंदे, पैशाचा बघा जरा. जॉब कर म्हणलं तर हटाई होती म्हणतो. कसला धंदा तुझा इस्टेट एजन्सीचा? एकच डील, 50 भागीदार. इथे चौकात 100 फोटो तुझे, तेच कार्यक्रम. याचा बड्डे, त्याचा बड्डे, रक्तदान शिबिर, 50 पेनड्राईव्ह पडले घरात. तुझ्याशी बोलतो, मोबाईल मध्ये नको रमू. आता तरी सुधर. काय फादर, अहो इथं मार्केटमध्ये राहिले एवढे कष्ट घेतो मी, आणि तुमचं काय चाललंय? अहो 500-600 कार्यकर्ते, 70-80 सल्लागार, 3500 वर्गणीदार, 200 किलो चांदी, 90 मोदक, 8 मुकुट, उपरणी दुर्वा बेहिशोब, ऑल इन सिल्वर मेड. काय चाललंय तुमचं? एकदम बेसिक. बाप्पाचा टर्नओव्हर काढला ना तर काय लाखांमध्ये आहे का? आपला बी टाइम आहे का? शिंदेमध्ये कुणी मागं नाही राहिलं. ते त्याला चान खारी दे. उद्याच्याला बटर खारी आणायला लागल. संपलंय. सनी, भांडत नको जाऊ. हे बघ, गणपती 10 दिवस, पण बाकीचे 355 दिवस आपल्याला इथं राहायचं असतंय. आणि त्या पोरी संग जास्त फिरू नको. तिच्या भावाला नाही आवडत, कळलं का? तो एक्स लागलाय तिथं जा. स्विगी का फिगी मध्ये 15-20 हजार फिक्स. किती लागतायत आपल्याला? हा, बघू. अहो पप्पा, लाखोनी व्यवहार होणार आहेत आपले. सांग यांना, बेसिक मध्ये प्रॉब्लेम आहे यांच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. येतो संध्याकाळी जेवायला नाही मी. अरे होते की नाही तू खटरा? होईल 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 होईल. जरा थांबा जरा. मला सांग, जेव्हापासून हा संघटनेचा अध्यक्ष झाला तेव्हापासून बाला डिस्टर्ब आहे का नाही? आणि टायगर असताना ह्याला पद मिळालं ना, तसा ह्याच्यावर डूक धरून येतो. माझ्या गाडीचं ना लोन होत नाही रे, डॉक्युमेंट नाही म्हणतात माझ्याकडे. पण टायगरला माहित नाही का बाला काय लायकीच आहे काय रे? अरे त्याला माहितीये म्हणून तर टायगर काय बोलला नाही ना. पण बाल्याला एकदा जामर लावला पाहिजे.
नाही लक्षात ठेवा. कसं आपली कामं दिसायला लागली रे. पदबीत आपला बाप्पा फॉर्मला आहे ना म्हणून जळती त्याची. हे सगळं जुळून येत असताना तेव्हा बघवत नाही पब्लिकला. पण आपण म्हणतो नको उगा लफड्याची रम्मी काय रे. हा पण तो बाले कुठल्या पण पाण्यात जोकर असल्यागत फिट बसायला बघतोय. हा 3,000 रुपये हप्ता भरू शकतो मी. माझ्या गाडीचं लोन करून द्या, मी गाडी नवीन घेतो. आपण आर दाखवल्यावर काय करतो. मग खेळ बंद. खेळ बंद. चल प्रायव्हेट फायनान्स मधनं लोन घेऊन देतो तुला. हप्ते भरशील ना का ते पण माझ्या. आतापर्यंत कोणाचे नाही दिले का देवा तुझ्या देणार नाही होय रे. नाही दिलं नाही दिलं काय राव गाय बाने. नाही दिलं काय राव गाय बाने. कोणाचेच देत नाही होय. ते काय मॅनेजर तुला काय चालू आली गाडी. चल निघ. काय डिलिव्हरी का आता. पिझ्झा खातो का. हा अरे काय करताय इथं, कशाला टाकताय कचरा. हा रात्री उंदरा बिंद्रा येतात खायला. अरे कळत नाही का तुला, अध्यक्ष आहे ना तू. आता अध्यक्ष तर काय कचरा गोळा करू का मग. अध्यक्ष बदला तुमचा. तुला शानी आहे. चल निघ. हा चल चल यार चल, चल. कचरा तुम्हाला माहिती ती कसली किरकिरी आहे. उचल रे बाबा. कशाला टाकले माझं पण टाक धर. आई बापाने काय शिकवलंय का तुम्हाला स्वच्छ पुणे सुंदर पुणे. ओ मेजर काय इकडे काय विषय वॉशिंगला आहे का. चल गाडीत बस. काय विषय काय पण चौकीत चल. चौकीत काय झालं साहेब. सांगतो गाडीत बस चल. आपण अटक का करता ते सांगायला नको चल का ना, चल साहेब? चौकीत चल. हो, तुला साहेब. सगळं सांगतो. साहेब अध्यक्ष आहेत ते. इज्जत बिज्जत आहे का नाही. होतो का बाजूला एका फटक्यात आडवा करील. पाणी पण मागून देणार नाही. हो साहेब चल. जाऊ दे पोरांना चल, टच चल, नको. चल. अक्षय तू थांब. सांगतो तुला चल. अहो झालंय काय साहेब, सांगा की साहेब. ए, बस रे. हो बस गाडीत. हो येतोय. ए, चल वाईट बाजूला. गच्ची धरतो काय रे. हा बोल. हॅलो सनी. हा हे बघ याला गाडीतनं नेला पोलिसांनी. काय. हे बघ मी चालली. हा ये तू. हा टेन्शन नॉट. हा इथं ये चौकीत. मी निघाली. तू पोरं घेऊन चौकीवर. बाकीचं मी बघतो. का अण्णा उत्सवात गुन्हे नेहमी कार्यकर्त्यांवरच का दाखल होतात. आता घ्या, कारण फायनली उत्सव हा कार्यकर्त्यांचाच असतो ना. तुम्ही आम्ही नावाला हो. बाबडे असतात तो. हा बाबडे. अहो बाबडी कसली गाबडी आहेत गाबडी. पण काही म्हणा, तुमच्या वर्दीचा ना आमच्या सणांवर रागच आहे. आमच्या सणवारांवर डोळाच ठेवून असता तुम्ही. म्हणजे वर्षातून एकदाच येतो तरी तुमची बॉम्बमा आहे, आमची तक्रार आहे. मग असं करा, या की आमच्या बरोबर ड्युटीला 10-12 दिवस. कसं आहे अण्णा, अहो गणपती आमच्या पण घरी बसतो, पण एकाही आरतीला आम्ही घरी नसतो. आम्ही रात्री जातो तेव्हा बाप्पा झोपलेला. अहो 0च्या बलमध्ये गपचूप दर्शन घेतो. अहो सकाळी उठतो तर पोरं झोपलेली. ती आरती आमच्या नशिबात नाही. ना बाप्पा आणायला ना विसर्जनाला. आणि परत आपण बॉम्बलायला मोकळे नाही का. साहेब इमोशनल झालेले. चौकात उभे का.